मेंढपाळ बाबांनी मेंढ्या चारत असताना त्यांना गावात न्याहारी करायला जायचं. शेतकरी बाजूला पाणी भरत होता. म्हणे शेतकरी दादा जरा न्याहारी करून येईपर्यंत एवढ्या आपल्या मेंढ्या सांभाळा. हे 95% बैरे आणि शेतकरी 96% बाय. गावात गेले, न्याहारी झाली, पत्ते खेळत बसले तिकडे दिवसभर. संध्याकाळी 5 वाजता आले तर मेंढरं चरून एका जागी बसलेली माणसापेक्षा तुम्ही म्हणा बा. आणि मग एका जागी बसलेली पाहिली. त्यांना असं वाटलं या शेतकऱ्यांनी मग आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात एक मेंढी आपण याला दान देऊन टाकायची. मग एक मोडकं मेंढीचं पिलू घेतलं. कारण चांगल्या वस्तू लोक दान करत नाही. किडक्या सुपाऱ्या, खवड बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, चांगल्या वस्तू लोक दान करत नाही. मोडकं मेंढीचं पिलू उचललं. शेतकरी दादा तुम्ही मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला मेंढीचं पिलू दान. ते शेतकऱ्यानं पाहिलं, हे मोडलेलं. शेतकरी म्हणला हे बघ भांडणाला कारण काढू नको, आपण पाय मोडलेला नाही. असं दोघांचं भांडण पेटलं. हा म्हणायचा तुम्ही आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणायचा मी पाय मोडला नाही, भरून देणार कसा. तिसरा घोडेस्वार येत होता, हा 97% बाहेर. घोडेवाले दादा तुम्ही न्यायनिवाडा करा. या शेतकऱ्याने मग आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मी मेंढीचं पिलू दान देते. शेतकरी म्हणला मी पाय मोडला नाही, भरून देऊ कसा. घोडेवाला म्हणला तुम्ही लाख पैसेवाले, तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. असं भांडण पेटलं या तिघांचं. आणि भांडणाचा न्यायनिवाडा जिथं होत होता, या तिघांचं भांडण त्या माणसाकडे गेलं. आता त्याच अगोदर भांडण झालेलं आणि तो 98% बाहेर. त्याची बायको माहेरी निघून गेलेली. आणि मग हे तिघं तिथं गेले, तुम्ही न्यायनिवाडा करा. या शेतकऱ्याने मग आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मी मेंढीचं पिलू दान देते. शेतकरी म्हणला पाय मोडला नाही, भरून देणार कसा. घोडेवाला म्हणला हे लाख पैशावाले यायच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. ते भांडण मिटवणारा म्हणला हे पा ती गेली ना, नाही तिनं जाताना मासाला घेतला का. आता आणायची का नाही आणायची हे मी पाहिजे, तुम्ही मध्ये तोंड घालायचं नाही.